आज या ठिकाणी आपण सर्वजण होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय महाराज साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। आपण महायुतीमध्ये आहे आणि महायुतीतल्या एका मोठ्या घटक पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे। ही घोषित करत असताना मला माहित नाही की घटक पक्षांना यामध्ये विचारात घेतलं का नाही, परंतु या संदर्भात परवाची काही मुंबईमध्ये आदरणीय अजितदादा आदरणीय फडणवीस साहेब महाराज साहेबांची बाबांची जी काही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये महाराज साहेबांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो असं सांगितलं आहे। निर्णय आपण सांगायचा आहे। आपण प्रत्येक जण बोलताना म्हणतोय की महाराज साहेब तुम्ही सांगाल असं। गेले 32 वर्ष झालं महाराज साहेब आम्ही तुम्ही सांगाल असं ऐकलंय। यावेळी आमचं असं मत आहे की तुम्ही आमचं यावेळी ऐकावं आणि आम्ही सांगितल्या पद्धतीने करावं। जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना कुणालाही विश्वासात न घेता भाजपने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि ही उमेदवारी संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये चालत नाही अशा प्रकारचा सर्वत्र गोंधळ चालू आहे। आणि आमचंही राजगटाच्या कार्यकर्त्यांचं तेच मत आहे की आमचं यावेळी ऐकावं। अजून निवडणूक ही 7 मेला आहे, फॉर्म भरायची तर 12 तारखेपासून फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे, तर अजूनही निर्णय होऊ शकतो आणि इतके दिवस आम्ही तुमचा ऐकला तर ह्यावेळी आमचा ऐकावं एवढीच मी विनंती करतो। थांबतो। धन्यवाद।